उरण तालुका अंतर्गत कोंबड़भुजे गांव में जिला परिषद के स्कूल को 50 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में मंगलवार को सुवर्ण महोत्सव का आयोजन किया गया था। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल और कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल को आमंत्रित किया गया था। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को शुभकामनाएं देते हुए आज की आधुनिक शैक्षणिक पद्धति को देखते हुए विद्यार्थियों को अच्छी से अच्छी शिक्षा देने की बात कही। सुरुवातीलाच या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सर्वांना माझ्याकडनं माझ्या सहकाऱ्यांकडनं हार्दिक शुभेच्छा देत आहे। आणि हार्दिक शुभेच्छा देत असतानाच विशेष करून ग्रामस्थ मंडळ कोंबड़भुजे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्याने शाळेलाच हा महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोंबड़भुजे गाव हे निश्चितच सातत्याने अनेक वर्ष आघाडीवर आहेच। त्यांनी खूप शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना गावातल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेतच। आता हे सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आपण काही निर्धार पुढच्यासाठी आपण करायला पाहिजे, कारण आपला आता हा परिसर हा औद्योगिकरणाने वेढलेला आहे। मुंबई नंतर नवी मुंबई नंतर पहिली स्टेप कोंबड़भुजेला उलव्याला येते आहे एक खाडी पार केल्यानंतर। तर त्याच्यामुळे आपली भावी पिढी चांगली शिक्षणाने मजबूत व्हायला पाहिजे। येणाऱ्या विकास कामाला जे काय औद्योगिक विकास शहरी विकास होतो याला सामोरं जाणारे होण्यासारखे असेल तर आपल्याला सुद्धा शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे। रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आपण अनेक विविध कार्यक्रम आपल्या प्राथमिक शाळांच्या माध्यमातून राबवत असतो। आज जर बघितलं तर आपली शाळेची इमारत फार सुंदर आणि बोलकी करण्यामध्ये ग्रामस्थ आणि शिक्षक या ठिकाणचे यशस्वी झालेले दिसतात। अतिशय चांगलं या ठिकाणी शाळेचं स्वच्छ आणि आकर्षक असं रूप शाळेला त्यांनी करून दिलेलं आहे। पण ह्या आकर्षक रूपाबरोबर शैक्षणिक आता जे काही नवीन नवीन प्रयोग येत आहेत ते आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि आता जर बघितलं तर गावातलं बहुतेकशी मुलं बाकीची इंग्रजी शाळेत जातात, आपल्याकडे मराठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ कमी झालेला आहे। ही सुद्धा वस्तुस्थिती आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। आणि ती लक्षात घेत असताना या ठिकाणी हजर असणाऱ्या ग्रामस्थांना आज काय काही उशिरा येणार असतील त्या सर्वांनाच माझी विनंती राहील की आपल्याकडे सुद्धा सेमी इंग्रजी आपण सुरू करण्याचा निर्धार आजच्या सुवर्ण महोत्सवाच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे।